पकडून मला अनेक ऑफर। कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांचा मोठा दावा। आंदोलन मागे घेण्यासाठी आई वडिलांना धमक्या दिल्याचाही दिपकेंचा गंभीर आरोप। अभिजित दिपकेंचा दावा भाजपने फेटाळला। भाजपकडून कोणीही दिपकेंना ऑफर दिल्या नाहीयेत। दिपकेंचं विधान खोटं आहे। एखादं यश डोक्यात जाता कामा नये। केशव उपाध्यायांचा दिपकेंना टोला। कॉकरोच जनता पार्टी जर बाहेरून चालत असेल तर अमित शहा चाणक्य कसले? हे गृह खात्याचं अपयश आहे। उपरोधिक सवाल विचारत अभिजित दिपकेंचं टीकास्त्र। आंदोलक विद्यार्थ्यांवरती पॅलेट गनचा वापर गंभीर आहे। आदेश असोत वा नसोत या दडपशाहीला थेट गृहमंत्री जबाबदार। अमित शहांनी राजीनामा द्यावा। संजय राऊत आक्रमक। पावसाळी अधिवेशनाचा 9वा दिवसही गोंधळाचा। संसद परिसरामध्ये अमित शहांविरोधात विरोधकांचं आंदोलन। लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब। आज राज्यसभेत परीक्षा सुधारणा विधेयकावरती यावेळेस हे विधेयक सादर केलं जाणार आहे। जेएनझीने भारताला बदनाम केलं। जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा रामदेव बाबांकडून निषेध। तर रामदेव बाबांनी पतंजली उत्पादनांकडे लक्ष द्यावं। सीजेपीच्या अभिजित दिपकेंचा पलटवार। दिल्लीमध्ये आपच्या कार्यालयावरती भाजपचं आंदोलन। पंजाबमधील कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ भाजप आक्रमक। पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात। उद्धव ठाकरेंना कल्याण कोर्टाचं समन्स। 5 ऑगस्टला कल्याण कोर्टात हजर राहण्याचे आदेश। 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत वसंत डावकरेंचा व्हिडिओ एडिट करून बदनामीसाठी वापरल्याचा आरोप। भाजप पदाधिकारी विजय चौधरी आणि गिरीश महाजन यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। क्लिपमध्ये खडसे कुटुंबासंदर्भात आक्षेपार्ह भाषेत टीकास्त्र। व्हायरल व्हिडिओ ऑडिओ क्लिप नंतर चौधरींचा राजीनामा। तर भाजपमध्ये मोठी खळबळ। विजय चौधरींसारख्या लोकांमुळे भाजपची प्रतिमा मलिन। गिरीश महाजनांनी थांबवायला पाहिजे होतं। टीव्ही9 मराठीसोबत बोलताना एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया। भाजप पदाधिकाऱ्याचा राजीनामा पण त्या मंत्र्यांचं काय? भाजप कायम पाताळ यंत्री आणि कारस्थानी पक्ष राहिलाय हे विजय चौधरींच्या राजीनाम्यानं स्पष्ट झालंय। कथित ऑडिओ क्लिपवरून रोहित पवार यांची टीका। उल्हासनगरमधील नगरसेवकांचा गुवाहाटी दौरा वादाच्या भोवऱ्यात। दौऱ्यामध्ये 65 लाखांचा खर्च। नगरसेवकांसोबत पत्नी, आई आणि मुलांचाही प्रवास। अभ्यास दौरा होता की पर्यटन? मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांचा सवाल। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे चौघांचा बळी। ठाकरे सेना आक्रमक। महापौर दालनामध्ये आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी। कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यासह खड्ड्यांच्या मुद्द्यावरून महासभा घेण्याची मागणी। रत्नागिरीमध्ये युवकांची राष्ट्र संरक्षण मुकपदयात्रा। नीट परीक्षेच्या आडून देशात अराजकता माजवणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध। शेकडो युवक पदयात्रेत सहभागी। अहमदाबाद विमान अपघात। फ्युएल स्विचमधील बिघाडामुळे नाही। मुरलीधर मोहोळ यांची राज्यसभेत माहिती। आधी याच कारणामुळे इंजिन बंद झाल्याचा दावा करण्यात आला होता। कोल्हापुरातील माजी सरपंच सुरेखा न्यारे हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण। हत्या अनैतिक संबंधातून नव्हे तर आर्थिक कारणातून केल्याचं समोर। आरोपीसह त्याची पत्नी, मुलगा, भाच्यावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबियांची मागणी। गडचिरोली जिमी आणि शिस्तबद्ध क्रिकेट कारकिर्दीला अजिंक्य रहाणेचा अलविदा। क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा। पुढे जाण्याची हीच योग्य वेळ असं म्हणत अजिंक्य रहाणे भावूक। कॉमनवेल्थ गेम्समध्ये नाशिकच्या दिलीप गावितनं जिंकलं गोल्ड मेडल। तर निफाडच्या सर्वेश कुशारेला सिल्वर मेडल। भारताच्या खात्यात आतापर्यंत 3 गोल्डसह 15 मेडल्स।